सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर संध्याकाळचे ते स्वयंपाकाला लागलेली होती. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला मोड आलेले हिरव्या मुगांची भाजी बनवायची होती. एक दिवस आधी छान असं त्यांना भिजत टाकून बांधून ठेवलेले होते आणि छान असे मोडसुद्धा आलेले होते. साईडलाच कुकरमध्ये एक शिटी लावून घेतली, कारण ऑलरेडी ते अगदीच मऊ असतात, त्याच्यामुळे एक शिटीमध्ये लगेच खूप जास्तच ते होऊन गेलेले होते. नंतर लगेचच कढईमध्ये तेल घेतलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, थोडासा लसूण टाकला, नंतर कांदा, टोमॅटो, किचन किंग गरम मसाला, थोडीशी हळद, गरम मसाला आणि नंतर कांदा लसूण मसाला हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं. थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं होतं आधी, त्याच्यामुळे कांदासुद्धा लवकर मऊ होतो. लगेचच मोड आलेले जे काही होतं मूग वगैरे ते टाकून दिले आणि ज्या पाण्यामध्ये ऑलरेडी मी शिजवलेले होते तेवढंच पाणी ॲड केलं. नंतर छान अशी हिरवीगार कोथिंबीर ॲड केली आणि जोपर्यंत आता उकळी येत होती तोपर्यंत ते छान अशा मऊसूत चपात्या बनवल्या. कारण ऑलरेडीच मी चपात्यांची कणिक भिजवून ठेवते, जेणेकरून अशा छान फुगीर चपात्या बनवता येतात. गरमागरम चपात्या वगैरे बनवून झाल्या आणि इकडचं कामसुद्धा आवडलं. इकडचं काम वगैरे आवरून झालं आणि हेच काम आवरत आवरत मात्र 6-6:30 होऊन गेलेले होते आणि संध्याकाळची देवपूजेची वेळ असते ती म्हणजे 6 ते 7. 6 ते 7च्या दरम्यानमध्ये घरातील देवपूजा झाली पाहिजे. पूर्ण घरातले छान प्रसन्न वातावरण झालं पाहिजे. स्तोत्रमंत्र लागले पाहिजे, जेणेकरून तीच वेळ असते लक्ष्मी येण्याची. आज तुम्ही बघितलं का सुंदर अशी रांगोळी काढलेली होती, कारण आज शुक्रवार होता. चला म्हटलं आपल्या आईसाहेबांची रांगोळी काढूया. नंतर गाईला सुद्धा छान फुलं अर्पण झालं. असा होता माझा आजचा दिवस.